इयत्ता 10वीच्या बीजगणितामधील म्हणजेच गणित भाग 1 मध्ये हे चौथं प्रकरण आहे अर्थनियोजन। अर्थनियोजन म्हणजे याच्या नावावरून लक्षात येत असेल, अर्थ म्हणजे काय, पैशाशी संबंधित काहीतरी असणार। त्याचं नियोजन म्हणजे एखादा व्यवसाय करायचा असेल किंवा एखादी वस्तू आणायची असेल तर त्याला काय करावं लागतं, पैशाचं नियोजन करावं लागतं। समजा एक वस्तू आणायची झाली तर त्या वस्तूवरती तुम्हाला टॅक्स भरावा लागतं, हे ऐकून माहिती आहे तुम्हाला। मग टॅक्स म्हणजे नेमकं काय भरायचं, तो टॅक्स जातो कुठं, या संदर्भात थोडीफार माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे। हे तुम्ही शाळा शिका न शिका, गणित शिका किंवा न शिका, या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग निश्चित होणार आहे। मित्रांनो, अर्थनियोजनामध्ये हे जे काही प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये आपल्याला काही गोष्टी नव्याने माहीत करून घ्यायचे। मग नव्याने माहीत करून घ्यायचं म्हणजे नेमकं कोणकोणत्या आहेत त्या गोष्टी, आता या कराला कोणकोणती नावं आहेत ते बघूया। आता पूर्वी कसं होतं की टॅक्स येत असताना, टॅक्स आकारत असताना कॉर्पोरेशनचा टॅक्स वेगळा असायचा, राज्याचा टॅक्स वेगळा असायचा, केंद्राचा टॅक्स वेगळा असायचा आणि यातून कर बुडवण्याचं प्रमाण पूर्वी जास्त होतं। मग हे लक्षात घेऊन हे कर पूर्णपणे शासनाला येईल अशा बेताने प्लॅनिंग करून शासनाने, राज्य शासन केंद्र शासन या दोघांनी एकत्रित येऊन विचार करून जीएसटी नावाचा एक कर प्रणाली निर्माण केली। मग जीएसटी कर प्रणालीमध्ये काय आहे तर जीएसटीचं लॉन्ग फॉर्म आपल्याला माहीत करून घेऊया। बघा, हे जीएसटी, जीएसटीचं लॉन्ग फॉर्म काय, गुड्स सर्व्हिस टॅक्स, माहीत असायला पाहिजे। परीक्षेमध्ये हे प्रश्न येऊ शकेल 1 मार्कासाठी, जीएसटीचे पूर्ण रूप काय आहे। गुड्स सर्व्हिस टॅक्स म्हणजेच त्याला वस्तू सेवा कर असं देखील म्हणलं जातं। मग वस्तू सेवा कर हे माहीत झालं जीएसटी। आता एखादी वस्तू, मी हे पेन जरी घेतलं तरी या पेनवरती मला टॅक्स भरावा लागतो। कपडे आणले, कपड्यावरती टॅक्स असतं, म्हणून आजकाल तुम्ही हल्ली बिल जर बघितला, कुठल्याही दुकानाचं एक बिल घ्या, बिल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लक्षात येईल की मूळ किंमत असते आणि जीएसटी असते आणि दोन्ही मिळून तुम्हाला ते पैसे भरावे लागणार। मग हे जीएसटीचे पैसे कुठं जातात, त्याची जीएसटीचे पुन्हा विभागणी केली आहे। जीएसटीची ही विभागणी सीजीएसटी आणि एसजीएसटी। हे जीएसटी तुम्हाला माहिती आहे, याची विभागणी सीजीएसटी आणि एसजीएसटी। सी म्हणजे काय, सेंट्रल, जीएसटी आहे तसंच आहे। सी म्हणजे काय, सेंट्रल, सेंट्रल म्हणजे काय, केंद्रीय, म्हणजेच हे केंद्र सरकारला जाणारा टॅक्स। लक्षात आलं का तुमच्या, केंद्र सरकारला जाणारा टॅक्स आहे। आणि एसजीएसटी म्हणजे काय असणार आहे, एस म्हणजे काय, स्टेट गव्हर्नमेंट गुड्स सर्व्हिस टॅक्स, म्हणजे राज्य सरकार, म्हणजे सीजीएसटी म्हणजे काय, केंद्र सरकार, म्हणजे दिल्लीतून जे काही सरकार चालवलं जातं त्याला आपण काय म्हणतो, केंद्र सरकार। आणि आपल्या राज्यातून जे काही मुंबईमधून, आपल्या राजधानीमधून जे काही सरकार चालवलं जातं त्याला आपण काय म्हणतो, राज्य सेवा कर। मग राज्य सेवा कर, राज्य वस्तू सेवा कर, केंद्र वस्तू सेवा कर, ह्या दोन्ही कर तुम्हाला समान भरावं लागतं। म्हणजे जीएसटी, तुमच्या बिलामध्ये जे काही जीएसटी असतं त्या जीएसटी मध्ये समजा 12% जर जीएसटी जर असेल तर स्टेट गव्हर्नमेंटला म्हणजे राज्य सरकारला 6% आणि केंद्र सरकारला 6% अशी विभागणी होते। या 12ची विभागणी कशी आहे, 6-6% होते। म्हणजे हे माहिती झालं तुम्हाला। आता म्हणजे कोणतीही वस्तू घ्या, पेनवरती समजा मी जर 10 रुपये जर टॅक्स भरला असेल तर या 10 रुपये मधला टॅक्स 5 रुपये राज्य सरकारला जातं, 5 रुपये हे केंद्र सरकारला जातं। मग त्याच्यासाठी या वस्तूसाठी आता कितीतरी वस्तू आहेत, मी पेन सांगितलं, पुस्तक सांगितलं, वही सांगितलं, कपडे सांगितलं, सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू सांगितल्या तुम्हाला, किंवा पावडर असेल किंवा मेकअपचं कुठलंही साहित्य असेल, त्याचबरोबर हे बोर्ड असेल, ह्या सगळ्यांवरती टॅक्स असणार आहे, तो जीएसटी असतो। आणि त्या जीएसटी मधली अर्धी रक्कम राज्य सरकारला जाते, अर्धी रक्कम केंद्र सरकारला जाते।
म्हणून टॅक्स भरलेली जी रक्कम आहे ती रक्कम कधीही वाया जात नाही, ती कुठं तरी उपयोगाला येणार. टॅक्सच्या स्वरूपात तुम्ही जी काही रक्कम भरता, तुमच्या आईवडील जी काही रक्कम भरतात, ते कुठं ना कुठं उपयोगाला येणार आहे, म्हणजे देश हिताला लागणार आहे. म्हणून तुम्ही ज्या वस्तू घेणार आहात त्या वस्तूवरती बिल घेत असताना त्या बिलामध्ये GST आहे किंवा नाही बघायचं. GST जर असेल तर खुशालपणे ती GST भरून घेतलं पाहिजे. मग त्याच्यानंतर GST भरत असताना तुम्ही कुठल्या वस्तूचं भरत असताना त्याला नंबर असतो बरं का. GSTIN म्हणून एक नंबर आहे, GSTIN आयडेंटिफिकेशन नंबर, GST आयडेंटिफिकेशन नंबर, याचं लॉंग फॉर्म लक्षात आलं का. GST म्हणजे काय तर गुड सर्व्हिस टॅक्स, वस्तू सेवा कर, पण त्याचं आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे प्रत्येकाला ID नंबर असतं जसं तसं आयडेंटिफिकेशन नंबर असतं. मग हे GSTIN मध्ये किती अंक असतात, किती अक्षर आहेत, किती डिजिट्स आहेत, असं परीक्षेमध्ये प्रश्न मागं येऊन गेलेले आहे बघा. एकूण 15 अंक असतात बरं का, 15 डिजिट्स असतात, म्हणजे 15 अंक अक्षरे असतात. अंक किंवा अक्षरे, अंक आणि अक्षरे मिळून किती असतात 15 असतात. इथं लिहितो मी अंक आणि अक्षर मिळून हे 15 डिजिट्स असतात. मग 15 मध्ये काय काय असतात ते भाग बघून घ्या. 15 मध्ये सुरुवातीला राज्याचा सांकेतांक असतो, तो महाराष्ट्रासाठी 27 आहे, हे लक्षात ठेवा. MH13 म्हणतो आपण. MH13 काय, कुठल्याही वाहनावरती MH13 जर दिसलं तर ते महाराष्ट्राचं वाहन आहे हे आपल्याला कळतं. तसं GSTIN नंबर मध्ये 27 जर दिसलं तर ते महाराष्ट्र शासनाला जाणार आहे हे लक्षात घ्या. 27 जर नसेल, दुसरं जर असेल तर आपण भरलेला टॅक्स हे दुसऱ्या नंबरवरती गेलं म्हणून समजून घ्यायचं. लक्षात येतं का, दुसऱ्या राज्याला गेलं म्हणून समजून घ्यायचं. मग राज्याचा सांकेतांक पहिल्या 2 अंकात आहे, त्याच्यानंतर 10 अंक आहेत पुन्हा. मग ABCDE मी हे उदाहरणासाठी घेतो बरं का. त्याच्यानंतर 1 2 3 4 E हा काय पॅन नंबर आहे, म्हणजे हा नंबर वेगळा आणि हा नंबर वेगळा. मी थोडंसं इथं वेगळ्या शैलीने लिहिण्याचा प्रयत्न करतो. हा जो काय राज्याचा सांकेतांक आहे, हा काय पॅन नंबर असतो. पॅन नंबर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की तुम्ही परमनंट अकाउंट नंबर, म्हणजे हे जे आहे पॅन, हे इन्कम टॅक्स किंवा टॅक्स भरणाऱ्यांसाठी तो एक नंबर असतो. एखादं दुकान असेल, पेन तयार करायची कंपनी असेल, त्या कंपनीचा पॅन नंबर, कळलं का तुम्हाला. बोर्ड तयार करायची जर कंपनी असेल तर त्या कंपनीचा पॅन नंबर असणार. मग हे राज्याचा सांकेतांक झाला, हा पॅन नंबर झाला, आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही मोजा, हे किती अंक आहेत 2, हे किती आहेत 5, हे 5, टोटल किती झाले 10, 10 2 किती झाले 12. 12च्या नंतर पुन्हा एक अंक या ठिकाणी असणार आहे. मग तो अंक, आणि बाय डिफॉल्ट या ठिकाणी प्रत्येकांमध्ये Z असणार आहे, आणि त्याच्यानंतर एक अंक किंवा अक्षर असणार, म्हणजे एक अंक किंवा अक्षर असेल. हे बाय डिफॉल्ट प्रत्येकांमध्ये असणार आहे, प्रत्येक GSTIN नंबर मध्ये हे असणार. ओके, आणि हा जो काही एक अंक असेल किंवा अक्षर असेल सगळ्यात शेवटी. अशा प्रकारे हे 15 अंकी हे GSTIN नंबर असणार आहे. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आता जसजसे पुन्हा आणखीन HSN म्हणजे काय हे सगळं एकदम सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणजे सराव संच 1 सोडवण्यासाठी जेवढी आवश्यकता आहे तेवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुन्हा जसजसं उदाहरणांमध्ये येईल तसतसं मी त्या ठिकाणी संबंधित ठिकाणी स्पष्टीकरण देत जाईल. याविषयी आणखीन तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये पुस्तकामध्ये हे सगळी माहिती दिलेली आहे. ते एकदा 2दा 3दा अगदी काळजीपूर्वक वाचून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात. हे जे GST आहे, हे GST कोणकोणत्या वस्तूवरती किती किती प्रमाणात आहे ते एक माहिती करून घेऊया. बघा, काही वस्तूंवरती ते 0% असणार आहे, म्हणजे जे अत्यावश्यक सेवा आहे. आता भाकरीची गरज, मग भाकरीला GST असतं का, नाही. हे अत्यावश्यक आहे, भाकरीशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. अशा वस्तूवरती सरकार टॅक्स घेतो का, टॅक्स घेत नाही, त्याला 0% टॅक्स म्हणायचं. आणि कशा आहेत काही गोष्टी की कमी गरजेच्या असतात, वापरलं नाही तरी सुद्धा जिवंत राहू शकतो,
अशा जे काही वस्तू आहेत त्या वस्तूंवरती काही ठिकाणी 5% सेवा कर आहे, काही ठिकाणी 12% आहे, काही ठिकाणी 18% आहे, काही ठिकाणी मॅक्झिमम 28% सुद्धा जीएसटी आहे. लक्षात घ्या, हे जीएसटी अगदी म्हणजे हे जे प्रमाण आहे पुस्तकामध्ये उदाहरणादाखल काही वस्तूंची नावं त्यांनी दिली. 0% कशावरती, 5% कशावरती, 15%, 12% कशावरती, 18% कशावरती, 28% कसे. मग याच्यामध्ये जो काही बदल आहे तो बदल वेळोवेळी सरकार करत असतं. याचा दर आणि त्या वस्तू त्यानुसार आपल्याला हे टॅक्स भरून घेऊन शासनाला मदत करायची असते किंवा इथल्या डेव्हलपमेंटला मदत करायची असते. आपलं देश, आपलं राज्य हे पुढे जाण्याच्या दृष्टीनं हे टॅक्स शासनाने वेळोवेळी निर्गमित केल्याप्रमाणे आपणास भरणं आवश्यक असतं. मग ह्या ज्ञानासाठी इयत्ता 10वीमध्ये अशी काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत की त्या उदाहरणांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे जीएसटी पोचलं पाहिजे. अगदी लहान वयामध्ये याचं महत्त्व तुम्हाला पटवून देण्यासाठी हे प्रकरण या ठिकाणी आहे. आणि तुम्ही व्यवहारामध्ये हे प्रकरण कसं वापरायचं की एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलं, त्या वस्तू जीएसटी आहे म्हणून सांगतात, मग जीएसटीचे तुमचा नंबर सांगा म्हणायचं, जीएसटी आय नंबर. तुम्ही दुकानात गेल्यानंतर जीएसटी आय नंबर लिहून ठेवलेला असतं, त्या बिलावरती ते नंबर आहे की नाही खात्री करायची. किंवा काही फसवेगिरी करणारे जे काही दुकानदार आहेत त्यांनी खोटा जीएसटी नंबर देऊन किंवा चुकीच्या पद्धतीने टॅक्स शासनाला न भरता स्वतः गिळंकृत करणारे काही समाजकंठक असतात, त्यांच्यापासून ह्या राज्याला, ह्या देशाला वाचवण्यासाठी तुम्ही महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहात. ठीक आहे. 4.1 मधील हे पहिलं उदाहरण आहे. काय पहिलं उदाहरण बरं? पावन मेडिकल्स हे दुकानाचं नाव आहे. पावन मेडिकल्स औषधाचा पुरवठा करतात. म्हणजे हे मेडिकलचं दुकान काय करतं? औषधाचा पुरवठा करतो. त्यांच्या दुकानातील काही औषधावर जीएसटीचा दर 12% आहे. म्हणजे औषधावरती सुद्धा किती आहे? 12% दर आहे जीएसटीचा. तर सीजीएसटी व एसजीएसटीचा दर किती असेल पहा बरं इथं. मग सीजीएसटीचा दर, जीएसटीचा दर अगोदर घेतो. जीएसटीचा दर 12% आहे, बरोबर आहे, त्यांनी दिलेले. म्हणून आपल्याला यापूर्वी मी सांगितलेले बघा, सीजीएसटी आणि एसजीएसटी दोन्ही कशा असतात? सारखे असतात आणि जीएसटीच्या बरोबर अर्धे असतात. मग त्यांनी काय म्हटलंय? सीजीएसटी व एसजीएसटीचा दर काढा. सीजीएसटीचा दर बरोबर जीएसटीचा दर त्याच्या निम्म म्हणजे 2 नमूने, बरोबर. सीजीएसटीचा दर बरोबर जीएसटीचा दर छेदस्थानी 2 म्हणजेच किती? 12/2 बरोबर किती झाला? 6. हा सीजीएसटीचा दर झाला. 6% म्हणतो मी. ओके. मग सीजीएसटी चा दर बरोबर एसजीएसटीचा दर बरोबर 6%. म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी दोन्ही सारखे आहेत आणि त्यांचा दर किती आहे? 6%. ठीक आहे, लक्षात आलं ना? हे उदाहरण तुमच्या या उदाहरणामध्ये एवढंच विचारलं होतं. ओके, ठीक आहे. या दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा काय. हे दुसरं उदाहरण, एक वस्तू आहे, त्या वस्तूवरील सीजीएसटीचा दर किती आहे? 9% असेल तर एसजीएसटी काढा. म्हणजे सीजीएसटी दिलंय, एसजीएसटीचा दर काढायचा. त्याचबरोबर जीएसटीचा सुद्धा दर काढायचा. या उदाहरणाच्या अगोदरच्या उदाहरणांमध्ये किंवा त्यापूर्वी मी हे तुम्हाला सांगितलं होतं की सीजीएसटीचा दर बरोबर एसजीएसटीचा दर. येथे उदाहरणात काय दिलंय? सीजीएसटी बरोबर सीजीएसटीचा दर 9% आहे.
हे उदाहरणामध्ये दिलेले आहे. म्हणून SGST चा दर सुद्धा 9% आहे. लक्षात आलं का? म्हणजे एक SGST काढा म्हणजे SGST मी काढलेले, बरोबर आहे. आता याच्यानंतर GST चा दर काढायचा. GST चा दर बरोबर CGST चा दर अधिक SGST चा दर. मग बघा, CGST चा दर त्यांनी दिलेले 9% आणि अधिक SGST चा दर मी आत्ताच सांगितलेले तोही 9%, म्हणजेच एकूण GST किती झाला? 18%. म्हणजे SGST चा दर किती आहे? 18%. लक्षात आलं ना हे तुमचं उदाहरण? ठीक आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये काय? मेसर्स रियल पेंट या दुकानातून प्रत्येकी 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे त्यांनी विकलेले आहेत. GST चा दर किती आहे? 28%. तर बीजकात GST व SGST म्हणजे CGST आणि SGST किती रुपये आकारला असेल? मग बघा इथं एका डबीचे करपात्र मूल्य, एका डब्याचे करपात्र मूल्य रुपये 28. म्हणून 2 डब्याचे करपात्र मूल्य दोन गुणिले 28 बरोबर 5,600 रुपये एवढं त्याचं करपात्र मूल्य आहे. मग या रकमेवरती GST ठेवलेले त्यांनी. GST किती आकारलेले? 28%. GST चा दर 28% आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला GST त्यांनी दिलेले, आपल्याला CGST आणि SGST काढायचं. ओके, मग CGST चा दर किती असला पाहिजे? म्हणून CGST चा दर बरोबर GST चा दर भागिले 2, म्हणजेच 28/2 बरोबर किती? 14%. हा CGST चा काय झाला? दर झाला. म्हणून CGST बरोबर CGST चे मूल्य इथं मूल्य म्हणण्यापेक्षा आपल्याला काय म्हणले तरी CGST व SGST किती रुपये? बीजकातील CGST बरोबर 5,600 याच्या 14%. याच्या किती? 14%. 14% CGST. मग इथं बीजकातील CGST काढत असताना एकूण किमतीच्या 14% हे काय असणार आहे? CGST असणार आहे. मग याला सोडवायचं कसं? 5,600 गुणिले 14/100. टक्केवारी जर असेल, टक्केवारीचं चिन्ह जर काढून टाकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? छेदस्थानी 100 लिहावं लागेल. मग इथले 2 शून्य गेले, इथले 2 शून्य गेले. मग काय आला? 56 गुणिले 14. 56 गुणिले 14 यांचा गुणाकार बघा. 84. हातचे आले 8. 14 पंचे 70. 70 आणि 8 78. एवढे रुपये काय झालं? बीजकातील CGST. त्यांनी काय
बीजकातील CGST आणि SGST किती रुपये आकारला असेल? बीजकातील CGST किती? 784 रुपये. आणि बीजकातील SGST बरोबर 784 रुपये. म्हणजे CGST सुद्धा 784 म्हणून, परंतु या दोन्ही किमती सारख्या असतात. मग तेही उल्लेख करावा लागेल इथं. मग ते उल्लेख मी इथं करतो. बीजकात CGST व SGST समान असते. म्हणून बीजकातील CGST 784 रुपये. लक्षात आलं ना तुमच्या हे उदाहरण? ठीक आहे. चौथ्या उदाहरणामध्ये काय बघा, एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत, म्हणजे जे काही हातातील घड्याळ असतं त्याला रिस्ट वॉच म्हणतात, आणि त्या रिस्ट वॉचचं जी काही बेल्ट आहे, पट्टा आहे, त्या पट्ट्याची किंमत 586 रुपये. आणि ते पट्टा खरेदी करताना त्या 586 वरती GSTचा दर 18% आहे. तर ग्राहकाला किती रुपयास ती मिळेल? म्हणजे बेल्टची मूळ किंमत किती आहे? 586 रुपये. त्याच्यावरती काही ना काही GST असणार आहे. म्हणजे 18% GST म्हणजे काही ना काही रक्कम GSTची असणार आहे. म्हणजे त्या ग्राहकाला मूळ बेल्टची किंमत पण द्यावी लागणार आहे आणि GSTची रक्कम पण द्यावी लागणार आहे. म्हणून किती रुपयास ते मिळेल असं एकूण ते आपल्याला या ठिकाणी विचारले. बघा, अगदी सुरुवातीला कसं करायचं, बेल्टची, रिस्ट वॉचच्या बेल्टची किंमत, म्हणजे रिस्ट वॉच न लिहिता मी काय करतो, बेल्टची करपात्र रक्कम, बेल्टची करपात्र रक्कम किती आहे? 586 रुपये. या रकमेवर 18% GST आहे. 18% GST आहे. म्हणून GST बरोबर GST रक्कम बरोबर 586 गुणिले 18%, म्हणजे 586च्या 18%. 18% म्हणल्यानंतर त्याला काय करावं लागेल? गुणिले 18%. मग बघा, 586 गुणिले 18 छेद 100. मग 18ने इकडं गुणायचं आणि त्याला 100ने भागायचं. 18 सम 8 हातच्याले 10, 18 44 154, हातच्याले 15. मग 18 पंचे 90, 90 100 आणि 105, 105 छेदस्थानी 100, म्हणजेच या ठिकाणी 105.48. आता हे कळलं का तुम्हाला? छेदस्थानी 100 असल्यानंतर भाग उडवताना 2 घरं सोडून आपण पॉईंट ठेवतो. हाही भाग तुमच्या मागच्या इयत्तांमध्ये झालेले. मला वाटतं हा भाग तुम्ही इयत्ता 5वी 6वी मध्ये तेव्हा शिकलेले. 100ने भागायचं कसं, 10ने भागायचं कसं. 10 जर राहिलं असतं तर 1 घर सोडून पॉईंट दिलं असतं, आणि 100 असल्यामुळं 2 घरं सोडून पॉईंट, म्हणजे जेवढे शून्य असतात तेवढी घरं सोडून आपण त्या ठिकाणी पॉईंट देतो. हे काय? GSTची रक्कम असणार आहे, एवढे रुपये. मग ग्राहकाला ती बेल्ट घेण्यासाठी मूळ रक्कम पण द्यावी लागणार आहे, GSTची रक्कम पण द्यावी लागणार आहे. म्हणून ग्राहकाला बेल्ट मिळण्याची किंमत, ग्राहकाला बेल्ट खरेदी करण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम बरोबर. बघा, ग्राहकाला
बेल्ट खरेदी करण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम म्हणजे त्याची मूळ किंमत किती आहे 586 अधिक 105.48 105.48 म्हणजे आता बेरीज करूया। बघा या बेरजेमध्ये सुद्धा हे बेरीज कसं करायचं हे कच्च्या कामामध्ये तुम्हाला सांगतो लक्षात घ्या। म्हणजे काही जणांना पॉईंटचे बेरीज वगैरे येत नाही त्यांच्यासाठी काय करता येईल इथं बघा कच्चं काम इथं करू दे तोपर्यंत हे पुसून काढतो मी नंतर पुन्हा इथं करतोय 586 अधिक 105.48 बघा 0.48 पॉईंट खाली इथं काय नाही म्हणून वरचे घर शून्याने भरून घेतो मग 0.8 4 6 5 11 1 हात चालू 1 8 9 आणि 691.48 ही त्याची रक्कम असेल 691.48 रुपये। मग पूर्ण वाक्यात इथं उत्तर काय खाली लिहावं लागेल ग्राहकाला तो बेल्ट ग्राहकाला 691.48 रुपयास मिळाले। लक्षात आलं का तुमचं हे उदाहरण? ठीक आहे, 6वं उदाहरण आहे। 6व्या उदाहरणामध्ये काय दिलंय अगोदर एकदा नीट उदाहरण वाचून घेऊया। उदाहरण दिसायला मोठं दिसतंय म्हणून अवघड असतं अशातला भाग नाही, समजून घेतलं ना सगळे उदाहरणं सोडवता येतं। मग समजून कसं घ्यायचं हळूहळू वाचत जायचं आणि आपण स्वतः त्या गणितामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं। आता या उदाहरणामध्ये कसं इन्व्हॉल्व्ह व्हायचं ते सांगतो। टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स एक दुकान आहे। टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स काय एक दुकान आहे। त्या दुकानाने एका कंपनीला 1.5 टनाचा एअर कंडिशनर दिलेले। काय केलेले या कंपनीनं या दुकानानं एका कंपनीला एअर कंडिशनर दिलेले आणि टोटल करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला आहे। म्हणजे टोटल 51,200 रुपये त्या कंपनीकडून त्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाने घेतलेले। मग त्या एअर कंडिशनरवरील CGSTचा दर 14% एवढं त्यांनी सांगितलेले। CGST किती आहे 14%। तर कर बीज खाता कर बीजक म्हणजे काय असतं ते माहित करून घ्या। टोटल बिल कळलं का तुम्हाला? जी बिलाची पावती असते त्याला काय म्हणूया कर बीजक म्हणूया। मग त्या कर बीजकात ह्या सगळ्या बाबी दाखवलेल्या आहेत खालच्या आणि त्या काढायच्या आपल्याला। बघा जीएसटीचा दर SGSTचा दर काढायचा त्यांनी दिलंय काय CGST दिलंय बरोबर आहे। CGSTचा दर किती आहे 14%। SGSTचा दर किती असतो तुम्हाला माहिती आहे। CGST आणि SGST या दोन्हीच्या किमती सारख्या असतात। बघा CGST चा दर 14% आहे हे माहिती आहे तुम्हाला हे दिलेले। म्हणून पहिला आकडा SGSTचा दर 14% आहे। कळलं का तुम्हाला? CGST त्यांनी दिलेले 14% तेवढंच SGST असणार। लक्षात आलं? म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं। AC वरील GSTचा दर काढायचा। दुसरा तुम्हाला माहिती आहे AC वरील GSTचा दर बरोबर बघा AC वरील GSTचा दर आपल्याला काढायचा। मग हे कसं काढायचं? AC वरील GSTचा दर GST म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये SGST आणि CGST या दोन्ही गोष्टी असणार आहेत। म्हणून SGSTचा दर अधिक CGSTचा दर। ओके म्हणजे हे 14% आणि हे 14% म्हणजे टोटल किती झाला 28%। कोणाला अडचण एवढं लक्षात आलं? बघा तर बघा
तिसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी घ्यायचं. एसीची करपात्र किंमत काढायची. एसीची करपात्र किंमत काढत असताना अगोदर त्याचे जीएसटीच्या सह किंमत किती आहे हे त्यांनी दिलेलं आहे. बघा 51,200 जीएसटीच्या किमतीसह. मग मी इथे लिहितो एसीची जीएसटी सह एसीची करपात्र किंमत x रुपये मान. ओके, हे x रुपये मानायचं. त्याच्यानंतर काय करायचं बघा, एसीची जीएसटी सह किंमत एसीची जीएसटीची किंमत किती आहे. आता त्याची मूळ किंमत असणार आहे, बरोबर आहे. करपात्र किंमत x अधिक त्यावरती जीएसटी असणार आहे. मग जीएसटी किती टक्के असणार आहे, 28%. इथं तुमच्या लक्षात आलं असेल 28% असणार आहे. मग हे जे आहे एक्सच्या 28%, एक्सच्या 28%. लक्षात आलं का तुमच्या. मी पुन्हा सांगतो, या गोष्टीकडे नीट लक्ष द्या. एसीची जीएसटी सह किंमत किती आहे, त्यांनी दिलंय 51,200. मग एसीची करपात्र किंमत म्हणजे किती रकमेवरती टॅक्स आहे, मूळ किंमत किती येते एसीची अधिक टॅक्स म्हणजे मूळ किंमत x रुपये. इथं मी x मानलेले, x रुपये मूळ किंमत आहे. आणि त्याच्यावरचा टॅक्स किती आहे, 28%. ओके, त्याच्यावरचा टॅक्स किती आहे, 28%. मग ह्याला सोडून देऊया. हे 51,200 आहे, हे तुम्हाला माहिती आहे. 51,200. इथं x अधिक एक्सच्या 28% म्हणजे काय, x गुणिले 28 छेदस्थानी 100. x गुणिले 28 छेद 100. टक्केवारीचं चिन्ह काढून टाकत असताना छेदस्थानी 100 लिहावं लागणार आहे, हे एवढं लक्षात ठेवा. 28 छेद 100. हे का 100 लिहायचं वगैरे ह्या प्रश्नांची उत्तर इयत्ता 7वी मध्ये तुम्ही शेकडेवारी या प्रकरणामध्ये शिकला. लक्षात दिसतं का तुमच्या, आठवतं का बघा थोडंसं. ठीक आहे. मग पुढच्या पायरीमध्ये आपल्याला काय करता येईल, पुन्हा याला सरळ रूप द्यायचं. सरळ रूप कसं द्यायचं, ह्या एक्सनी एक्सला गुणायचं, एक्स वरील या एक्सनी याला गुणायचं आणि सगळ्या ठिकाणी 100 गुणून काढायचं. म्हणजे आकडे थोडेसे मोठे होतील. हो द्या, आता काय त्याला काय दुसरं पर्याय नाही आपल्याकडे. ठीक आहे. बघा 51,200 बरोबर x अधिक 28x छेदस्थानी 100. हे पहिल्या पायरीत 28 आणि x यांचा गुणाकार केला. नंतर काय करतो मी, या उदाहरणालाच 100 गुणतो. बघा म्हणजे 51,200 गुणिले 100 बरोबर 100x अधिक 28x. 100x अधिक 28x. मग काय होईल, हे 51,200 गुणिले 100 मी गुणाकार न करता तसंच ठेवतो, कारण मला पुन्हा भाग उडवायचा आहे. त्या गुणाकाराच्या संख्येने उभी शून्य आणि संख्या मोठी दिसायला लागते, म्हणून मी असंच ठेवतो. आणि काही जण गुणाकार करून त्या ठिकाणी लिहितील, दॅट इज ऑल्सो करेक्ट, तेही करेक्ट आहे. ओके. मग हे किती झालं, 128x झालं. आता हे 128 इकडे आणतो. 512 गुणिले 100 छेदस्थानी 128 बरोबर x. कळलं का तुम्हाला. 128 नाचा भाग उडवायचा. 8 चौक 32 म्हणजे 128 ला 4 ने गुणल्यानंतर 512 येतं का नाही बघा. हे भागाकार भाग उडवावा लागणार इथं. मग 128 ला जर 4 ने गुणल्यानंतर 8 चौक 32. बघा मी कसं ट्रायल केलं, इथं 8 आहे, 32 ला शेवटी 2 येतं, म्हणून इथं 4 ने जर गुणलं तर हे काम कच्च्यामध्ये करून बघू. 128 गुणिले 4, 4 8 32 8 3 12 चौक 48 3 51 512 म्हणजे इथं 1 आणि इथं चौक 4चा भाग बसतो. हे वरचे 2 शून्य जशाच तसं, म्हणजे किती आला, 400 गुणिले 100 बरोबर x. म्हणून x बरोबर 40,000. x बरोबर किती आले, 40,000. हे काय आलं, करपात्र किंमत.
एक्स म्हणजे काय, एसी ची करपात्र किंमत एक्स रुपये म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा, एसी ची करपात्र किंमत, एसी ची करपात्र किंमत 40,000 रुपये. लक्षात राहील का? एसी ची करपात्र किंमत किती आलं, 40,000 रुपये. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. चौथा, एकूण जीएसटी काढायचे. लक्षात आलं का? एकूण जीएसटी, एकूण जीएसटी एकूण जीएसटी कसं काढायचं? आता तुम्हाला माहित झालं एसी ची करासह किंमत किती आहे, 51,200. याच्यामध्ये मी काय सांगितलं, मूळ किंमत आणि जीएसटी आहे. मग त्यातली मूळ किंमत किती आहे, 40,000 आहे. मग जीएसटी किती असेल सांगा बरं. आता 51,200 रुपये मधले 40,000 रुपये जर मूळ किंमत असेल तर जीएसटी किती असणार आहे? काय करणार तुम्ही? बरोबर आहे, वजाबाकी करायचं असतं. बरोबर आहे. एकूण जीएसटी बरोबर एसी ची करासह किंमत वजा एसी ची करपात्र किंमत, ओके, यांची वजाबाकी करणार. हे वजाबाकीचं चिन्ह दिसतं. कशा कशाची वजाबाकी? एसी ची करासहित किंमत आणि एसी ची करपात्र किंमत. बघा मी इथे कसं करतो पुन्हा. मग बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह लिहितोय. ओके, 51,200 वजा 40,000 बरोबर किती, 11,200. हे काय झालं, जीएसटी झालं. बघा आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी उत्तराला थोडंसं चौकोन करून घेतो म्हणजे तुम्हाला दिसावं याच्यासाठी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर इथे. आणि हे चौथ्या प्रश्नाचं उत्तर. जीएसटीची एकूण रक्कम झाली. जीएसटीची एकूण रक्कम जर असेल तर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचं. इथं लिहितोय पाचवा प्रश्न, सीजीएसटी बरोबर जीएसटी छेद 2. जीएसटीची एकूण रक्कम किती आहे, 11,200 रुपये. मग 11,200 भागिले 2 करायचं म्हणजे 5,600 रुपये काय झाला हा सीजीएसटी. सीजीएसटी झाला. आता राहिला सहावा एसजीएसटी. बघूया, एसजीएसटी बरोबर सीजीएसटी. सीजीएसटी किती आहे, 5,600 रुपये. म्हणजे इथं अर्थ कळला का तुम्हाला? जेवढी सीजीएसटी असते तेवढीच एसजीएसटी असते. लक्षात आलं ना तुमच्या? कोणाला अडचण आहे का इथेपर्यंत? समजलं नाही हे उदाहरण? थोडंसं काळजीपूर्वक प्रश्न वाचले पाहिजेत आणि थोड्या आपल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. आपलं ज्ञान म्हणजे काय, 5वी 6वीचं वगैरे खूप काही बरंच इथं वापरलं जातं अशातला भाग नाही, ते येतच तुम्हाला. पण 10वीच्या पुस्तकामध्ये जे काही ज्ञान याशी संबंधित आहे, जीएसटी संबंधित, मी अगदी सुरुवातीपासून सांगितलेलं जर लक्ष देऊन ऐकलं असेल तर हे उदाहरण सोडवायला अवघड जाणार नाही तुम्हाला. लक्षात आलं का तुमच्या? सोडू शकता नाही उदाहरण. 5व्या उदाहरणामध्ये काय बघून घेऊया. अगोदर सुरुवातीला वाचून घ्यायचं उदाहरण. बघा, प्रसाद नावाची व्यक्ती, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स नावाचं एक दुकान, यामधून म्हणजे प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स मधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. प्रसादने गेला दुकानामध्ये, वॉशिंग मशीन बघितला, त्याच्यावरची छापील किंमत किती आहे, 40,000 रुपये. मग दुकानदाराला तो विचारतो, मला काय सूट मिळेल का? दुकानदाराने 5% सूट त्याच्यावरती दिलेली. ही झाली प्रक्रिया.
पण प्रत्यक्ष बिल करताना तो दुकानदार काय करतो, 28% जीएसटी त्याच्यावरती लावतो आणि ती जीएसटीची रक्कम सुद्धा प्रसाद करून घेतो. लक्षात आलं का तुमच्या? तर प्रसादला वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाली, म्हणजे वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळालं, म्हणजे याचा अर्थ फक्त 40,000 त्याच्यावरती 5% सूट असं नाहीये. तेवढं सूट देऊन त्या रकमेवरती जीएसटी सुद्धा त्यांनी लावलेलं आहे. मग किती रुपये प्रसादने प्रत्यक्षात दिलेले. आणि बिल घेत असताना करबीजक म्हणजेच काय, बिल, CGST व SGST हे किती लिहिलेलं असणार आहे त्याच्यामध्ये हे काढायचं. म्हणजे हे बघा, हे उदाहरण तुम्ही 10वीचा गणित हे डोळ्यासमोर ठेवून बघू नका. प्रत्यक्ष तुम्हाला व्यवहारात जायचंय, दुकानात जायचंय, वॉशिंग मशीन खरेदी करायचंय आणि तेव्हा तुम्हाला एकूण रक्कम किती आहे, त्याच्यावरती बिल काय लावतो, हे गणित तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे. त्याशिवाय मग हे जर तुम्हाला येत नसेल तर व्यवहारातलं गणित न आल्यासारखं आहे. मग काय होतंय, दुकानदारांनी जेवढे बिल देईल तेवढे पैसे द्यायचं, बिल घ्यायचं, वॉशिंग मशीन घरी यायचं. पण खऱ्या अर्थाने तुम्हाला कळलं का नेमकं किती पैसे दिला, त्याची मूळ किंमत किती आहे, त्याच्यावरती जीएसटी किती आहे. ज्यावेळेस ह्या गोष्टी कळायला लागतील त्यावेळेस हे पूर्ण समाजाचं चित्र बदललेलं असेल. म्हणून 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये हा काय ठेवलं तुमच्या लक्षात आलं. गणित आहे, अवघड आहे किंवा सोपं आहे, लगेच निष्कर्ष काढायचं नाही, समजून घ्यायचं, त्या व्यवहारामध्ये जायचं. आता हे गणित म्हणून बघू नका, याच्याकडं गणिताचा अभ्यास म्हणून जाऊन बघू नका. तुम्ही प्रसादच्या ठिकाणी आहात, तुम्ही दुकाने गेलेले आहात, मग त्याची किंमत एवढी एवढी आहे, त्याच्यावरती सूट एवढं दिलेलं आहे आणि त्याच्यावरती बिल घेताना जीएसटी किती लावला, त्याच्यामध्ये CGST किती आहे, SGST किती आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. तर ठीक आहे, बघूया याचं कसं मांडणी करायचं. फक्त तुम्हाला आता इथंपर्यंत पोहोचलात तुम्ही, फक्त या उत्तराची मांडणी कशी करायचं हा भाग इथं आपण शिकून घेऊया. बघा काय याच्यामध्ये, वॉशिंग मशीनची छापील किंमत, वॉशिंग मशीनची छापील किंमत किती आहे, 40,000 रुपये. बरोबर आहे, 40,000 रुपये ही काय वॉशिंग मशीनची छापील किंमत आहे. सूट देऊन किंमत किंवा एकूण सूट, सूट किती आहे, 5% त्यांनी काय दिलेले, सूट दिलेली. सूट किती आहे, 5%. ओके, एकूण सूट काढू. एकूण सूट बरोबर छापील किंमत. छापील किंमत किती आहे, छापील किंमत गुणिले 5%. छापील किमतीवरती त्यांनी 5% सूट दिलेली आहे. मग छापील किंमत किती आहे, 40,000. 40,000 गुणिले 5% म्हणजे कसं लिहायचं म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. टक्केवारीचं चिन्ह काढण्यासाठी काय करावं लागतं, बरोबर आहे, छेदस्थान 100 लिहावं लागतं. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. मग 5 ने 400 गुणा, 4 5 20 आणि हे वरचे 2 शून्य, एवढं काय मिळालं तुम्हाला, सूट मिळालं. हे काय मिळालं, एकूण सूट मिळालं. मग सूट छापील किमतीवरील सूट किती आहे, 2,000 आहे. मग ती वस्तू कितीला मिळाली, 40,000 वरती 2,000 सूट दिली तर 38,000 मिळाले. काय केलं तुम्ही, वजाबाकी केलं. तेच इथं लिहायचं. मग ते कसं लिहायचं तो भाग बघा. प्रत्यक्ष विक्री किंमत, प्रत्यक्ष विक्री किंमत, छापील किमतीवरील सूट वजा जातात किंमत, छापील किमतीवरील सूट देऊन मशीनची किंमत, किंमत बरोबर किती आहे, 40,000 वजा 2,000 म्हणजेच किती, 38,000. ओके, हे तुम्हाला मिळालं. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करता येईल पुन्हा याचं
बघा 38,000. आता तुम्हाला जीएसटी त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल, बरोबर. जीएसटी ऍड करावं लागेल. जीएसटीचा दर किती आहे इथे लिहितो. जीएसटीचा दर 28%. जीएसटीचा दर किती आहे 28%. मग जीएसटीची रक्कम काढू. जीएसटीची रक्कम किती जीएसटी असणार आहे टोटल ते काढायचं. जीएसटीची रक्कम किती वरती असणार आहे आता एकूण या किमतीवरती जीएसटी असणार आहे. 40,000च्या किमतीवरती जीएसटी नाही. आता जीएसटी सूट देऊन आलेल्या किमतीवरती जीएसटी लावणार आहे. मग जीएसटीची रक्कम बरोबर 38,000. 38,000 गुणिले 28%. गुणिले किती 28%. मग टक्केवारीचं चिन्ह पुन्हा काढायचं. 38,000 गुणिले 28/100. बघा इथले 2 शून्य इथले 2 शून्य उडवू. आता 28ने 380 ला गुणायचं. 28ने 380 ला गुणायचं. मग 28 गुणिले 38 कच्च्यावरती करून घ्यायचं पुन्हा. 38 गुणिले 28. बघा काय 8 8 64 40 6 8 24 6 30 अधिक 38 82 16 6 चला 1 2 6 1 7 म्हणजे 4 6 आणि 10. 1 10 64 आहे. पण हे 10 64 मी इथे लिहितो, पण हा वरचा शून्य मी घेतला नव्हता, फक्त 38 गुणिले केलं होतं म्हणून 10,640 ही काय झाली जीएसटीची रक्कम झाली. ही काय झाली जीएसटीची रक्कम. मग तरी काय म्हणले आतापर्यंत एकही भाग आपण प्रश्नातलं नेमकं उत्तर काढू शकले नाही, फक्त त्याच्यासाठीची पूर्वतयारी करून घेतली. आता काय कर बीजकात जीएसटी व एसजीएसटीची किंमत किती काढा. त्यांनी जीएसटी विचारलेलं नाही आपल्याला, जीएसटी काढावं लागलं. मग सी जीएसटी आणि एस जीएसटीची रक्कम काढा म्हणून सांगितली. मग मी सुरुवातीला सी जीएसटी ची रक्कम बरोबर जीएसटी रक्कम छेदस्थानी 2. कारण सी जीएसटी जीएसटीच्या बरोबर अर्ध असतं, म्हणजे 10,640 भागिले 2 म्हणजे 5,300 रुपये येईल. हे काय झाली सी जीएसटीची रक्कम. मग एका प्रश्नाचं उत्तर आता मिळालं. सी जीएसटीची रक्कम किती आहे 5,320 रुपये. 5,320 रुपये. इथं मी पुन्हा एकदा लिहितो चांगलं. 5,320 हे एवढे रुपये काय झालं हे सी जीएसटी झालं. सी जीएसटी जेवढं असतं तेवढंच एस जीएसटी असतं हे तुम्हाला माहिती आहे. लगेच इथे लिहितो. म्हणून एस जीएसटी बरोबर सी जीएसटी बरोबर 5,000. सी जीएसटीची रक्कम किती आहे 5,320 रुपये. ओके. बघा सी जीएसटी आणि एस जीएसटी दोन्ही मिळाले. पण प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले. प्रसादला ते वॉशिंग मशीन 38,000 रुपयाला मिळालं का नाही. त्याच्यावरचं टॅक्स पण प्रसादला द्यावं लागलं. म्हणून प्रसादला वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम बरोबर. आता किती रक्कम द्यावी लागेल त्याला करपात्र रक्कम
रक्कम अधिक जीएसटी. मग करपात्र कर तुम्ही किती वरती जीएसटी तुम्ही किती वरती भरलात त्याला करपात्र रक्कम म्हणतो. जीएसटी आपण 38,000 वरती भरलं म्हणून ती रक्कम आहे 38,000 अधिक जीएसटीची रक्कम आहे. जीएसटीची फक्त सीजीएसटी नको, फक्त एसजीएसटी नको. मुलं इथंच गोंधळून जातात. पुन्हा काय तर सीजीएसटी ऍड करतात, काही मुलं एसजीएसटी ऍड करतात आणि उत्तर काढतात. त्या ठिकाणी नेमकं चूक होते. इथं आपण करपात्रमध्ये आपल्याला जीएसटी ऍड करायची. जीएसटी रक्कम किती आहे 10,640. 10,640 म्हणजे 38,000 मध्ये 10,640 ऍड केल्यानंतर 38 आणि 10 48 640 म्हणजे 48,640 रुपये. हे काय झालं मूळ प्रसादला द्यावी लागणारी एकूण रक्कम. म्हणजे वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी प्रसादला 48,640 रुपये द्यावे लागले. लक्षात आलं का? उदाहरण या उदाहरणामध्ये स्वतः मी प्रसाद आहे दुकानाला गेलेले आहे असे भाव तुमच्या जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला हे सगळं गणित समजेल. फक्त प्रॅक्टिस करून काही मुलं पेपर सोडवतात आणि पेपरमध्ये गुण मिळतात, पण गणिताचं ज्ञान तुम्हाला परफेक्ट होईल का? नाही. गणिताचं ज्ञान परफेक्ट होण्यासाठी तुम्हाला वाचन करावं लागणार आहे. वाचन काय करायचं की उदाहरण संग्रह, सराव संच हे जे काही 4.1 आहे त्यातलं पहिलं उदाहरण आहे, त्याच्या अगोदरचा भाग आणि धड्याचं नाव अर्थनियोजन या धड्याच्या नावापासून ते सराव संचापर्यंतचा भाग जो आहे तो 2 वेळा 3 वेळा वाचून काढा. आणि त्यानंतर हे गणित सोडवताना स्वतः इन्व्हॉल्व्ह व्हा. त्याच्यामध्ये कसं व्हायचं प्रसाद स्वतः समजून मग दुकाने गेलो, अमुक गेलो, तमुक गेलो, वॉशिंग मशीन घेतलो, हे सगळं कल्पना करायची असतात. मग त्यानं तुमचं गणिताचा अभ्यास पक्क होतं. नाहीतर काय होतं मुलांना 10वीला भरपूर मार्क मिळतात, पुष्कळ मार्क मिळतात, 100 पैकी 98, 99, 100, 90च्या पुढं. पण 11वीला गेल्यानंतर पुन्हा गणिताला मार्क कमी पडण्याचं कारण काय असतं तर मुलांनी 10वीच्या गणितामध्ये इन्व्हॉल्वमेंट झालेलं नसतं, फक्त सराव केलेले असतात, प्रॅक्टिस केलेले असतात. त्यासाठी ही गणित समजणं अवघड जातं आणि सोडवणं अवघड जातं. कालांतराने पुन्हा हे विसरलं जातं. समजल्यानंतर विसरत नाही, पण प्रॅक्टिस केल्यानंतर समजलं नसेल पेपरला लिहिता गुण मिळतात, पण समजलेलं असतं का? नाही. कालांतराने ते विसरतं. असं ज्ञान काही उपयोगाचं नाही. लक्षात आलं का तुमच्या? ठीक आहे.